मागील 4 दिवसांपासून सतत पावसाची संख्या सुरू असल्यामुळे मराठवाड्यामध्ये पूर परिस्थितीची आहे ते अनियंत्रित आहे आणि 32,00,000 हेक्टर जी जमीन आहे त्या जमिनीचं नुकसान झालं आहे. जवळजवळ 32,00,000 शेती उत्पादन आहे त्या उत्पादनाचे संपूर्ण नुकसान झालं आहे आणि या नुकसान भरपाईची आहे ते देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2,000 कोटीचं पॅकेज जाहीर केलं आहे. परंतु ते प्रति हेक्टर 50,000 रुपये प्रति हेक्टर असं जर बघतो म्हटलं तर ते पॅकेज जे आहे ते कमी आहे असा शेतकऱ्यांचा आरोप आहे आणि शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की हे 50,000 प्रति हेक्टर जे आहे ते कमी आहे आणि साधारणतः 1,00,000 हेक्टर जे आहे ते द्यायला पाहिजे. परंतु मराठवाड्यामध्ये जी पूर परिस्थिती आहे ती अनियंत्रित आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक प्रशासनाला सूचना दिल्या आहेत की यावरती लवकरात लवकर जे आहे ते पंचनामे करून शेतकऱ्यांना शक्य तितक्या लवकर मदत देण्याचं विनंती केली आहे मुख्यमंत्र्यांनी आणि तसे आदेश दिले आहेत स्थानिक प्रशासनाला. सोबतच एनडीआरएफची जी टीम आहे ती पोहोचली आहे मराठवाड्यामध्ये आणि एनडीआरएफच्या टीमला सतर्कतेचे आदेश दिले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये अजून 2 ते 3 दिवस पावसाची सतर्कता जी आहे अशी सुरू राहणार असल्यामुळे स्थानिक प्रशासनाला जे आहे ते सतर्कतेचे आदेश दिले आहेत. त्यामुळे येणारे काळ जो आहे 2 ते 3 दिवस हे मराठवाड्यामध्ये पूर परिस्थिती कशी राहील ते यावरून दिसून येईल. सुजित ठमके, न्यूज इंडिया 24 मुंबई.